सातारा शहरात रमजान ईद उत्साहात साजरी. मुस्लिम बांधवांनी केले सामूहिक नमाज पठण. आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे करण्यात आले जंगी स्वागत. आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साताऱ्यात प्रथमच दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत. सातारा MIDC येथे हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 21 वर्षीय तरुणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा पोलिसांनी गळाभेट घेऊन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या दिल्या शुभेच्छा. सातारा शहरातील गोडवली येथील युवकाचा खून प्रकरणी बिहार राज्यातून संशयित आरोपीस सातारा शहर पोलिसांनी केली अटक. अजिंक्यतारा कारखाना सक्षम झाल्याने भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली माहिती. खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथील ईदगाह मैदानावर दिल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा. वाई यशवंतनगर येथे जीपने ट्रकला दिलेल्या धडकेत ट्रकचे नुकसान, वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा शहरातील गोडवली येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर पोलिसांचा छापा, जुगाराचे साहित्य मुद्देमाल जप्त. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 157व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौक फलटण येथे शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन. सातारा शहरातील शाहू महाराज चौक येथे महात्मा फुले जयंती करण्यात आली साजरी. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथून भाजी मंडई परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, दारूच्या बाटल्या व मुद्देमाल केला जप्त. लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांचे कराड तालुक्यातील उमरज येथे जोरदार स्वागत करण्यात आले. कोरेगाव तालुक्यातील कनेरखेड येथील सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वाल्हेर यांची मानाची शासनकाठी क्रमांक 45चे विधिवत पूजन करण्यात आले. आमदार शशिकांत शिंदे यांचे लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल वाई तालुक्यात सुरूर, भोईंज, पाचवड येथे करण्यात आले स्वागत. कार्यकर्त्यांकडून करण्यात आली फटाक्याची आतिषबाजी. पीक कर्जासाठी नवीन सभासदांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे आवाहन. वाई फुलेनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना करण्यात आले अभिवादन. कराड तालुक्यातील उमरज येथे भाजपच्या कामगार मोर्चाच्या वतीने टिफिन बैठक संपन्न. आमदार शशिकांत शिंदे यांनी कराड तालुक्यातील उमरज येथील मस्जिदमध्ये भेट देऊन मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा. कराड प्रीतिसंगम येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी आमदार शशिकांत शिंदे यांनी केले अभिवादन. रमजान ईद निमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील पेठ शिवापूर येथे मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कवितांमधून कडगुण येथे अभिनव जनजागृती, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाचा प्रयत्न. कोरेगाव शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर सातारा शहरात मोठ्या उत्साहात पार पडले. खासदार उदयनराजे भोसले यांनी केले मार्गदर्शन.
खासदार उदयनराजे भोसले यांनी MIDC येथील कूपर कॉर्प कंपनीला दिली सदिच्छा भेट. भेटीदरम्यान उद्योजकांशी व कामगार वर्गाशी संवाद साधला. तसेच सातारा जिल्ह्यात रोजगार निर्मिती, रोजगाराची नवीन संधी तसेच मेक इन इंडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार व उद्योग आपल्या जिल्ह्यात कसा येईल यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांचे नागरिकांना आवाहन. सातारा तालुक्यातील परळी येथे मुस्लिम बांधवांची भेट घेऊन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.